आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अजून कसा नाही आला? जेवायला वाढायचं का? नाही नाही, मी बाहेरनं जेवून आलोय पोरांबरोबर. मी देऊ का लावून? नाही राहू दे, मी लावतो माझं मग. दे इकडे, दे. मी लावून देते, बस इथे. नाही राहू दे. दे, ये तू बस इथे, बस. वारात एक काळं निळं झाले की जोरात मार लागलेला दिसतोय. आपणच आपली काळजी घ्यायची असते. दरवर्षी लई मुलं आपला जीव गमावतात या खेळात. तू की नाही दहीहंडी फोडायच्या भानगडीत पडू नकोस बघ. वाघमारे, अहो हे असलं छोटं मोठं दुखणं रोजचं आहे मला, आणि हे काय मला रोखू नाही शकत. आता मारामारी करायची सवयच आहे म्हणलं, दुखण्याची सवय पण असणारच की. हिरो आहेस ना तू. हो वाघमारे, तुम्ही ना मुद्दाम करताय का वाघमारे? तुमच्या मनासारखं व्हावं म्हणून? मुद्दाम कशाला करू? चुकून झाले. आणि तुला काय चांगलं सांगितलेलं पटत नसलं तर राहू दे, काय सांगत नाही. ज्याचं करावं भलं तर म्हणते माझंच खरं. भल्यासाठी सरक. या बायकांचं ना काहीच कळत नाही. स्वतः नीट नाही बोलायचं आणि कारण नसतं उगाच चिडायचं. मला तर वाटतं सगळ्या बायकांचा जागतिक एकच छंद आहे, भांडण करायचं. एवढं सकाळ सकाळी कशाला उठले असतील वाघमारे? वाघमारे काय हो, आज एवढ्या सकाळ सकाळी स्वयंपाकाचा बेत घातलाय? हो, उष्ट करू नका. जन्माष्टमीचा प्रसाद बनवते. हा, पण एवढ्या सकाळी? नंतर वेळ नाही मिळायचा ना, आवरून जायचं बे. तुम्ही कुठे निघाले आवरून? ते दहीहंडीचे लई काम आहेत, मी तिकडेच निघालो होतो. येतो. अहो थांबा, चहा घेऊन जावा. वाघमारे, मी काय म्हणतोय, आधीच तुमच्या मागे लई व्याप आहे, तेव्हा मी चहा बनवतो. हो बनवते मी. अहो मी बनवतो. अहो एवढं काय त्यात करते. वाघमारे थांबा, मला तुमच्यापेक्षा भारी चहा बनवता येतो. तुम्ही जावा तिकडे, मी बनवतो. अहो जावा, मी बनवतो. कणिक झाकून ठेवायची राहिली. अहो ठेवतो मी, ते ठेव, सोडा. जावा तुम्ही, मी करतो. जा. कणिक झाकली.
माझी प्रसादाची आणि स्वयंपाकाची तयारी झाली, मी पूजा करून घेते. बर. वाघमारे, हे घ्या चहा. घ्या 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 आणि बसा खाली. बसा बसा बसा. चहा मात्र भारी बनवतेस. त्या पप्प्याला तुझ्याकडे शिकायला पाठवायला पाहिजे होतं. पण त्याला माझ्या क्लासची फी परवडायला पाहिजे ना. एकदम क्वालिटी काम असतं आपलं वाघमारे मॅडम. असं मग विषय आहे का? पप्पा चहा. हा ठेव. मंजू, सत्य उठला का? होय, सकाळी लवकर उठून गोपाळ काल्याच्या तयारीला गेले. हो बर. पप्पा मला उशीर होते, मी बी निघते. हा ठीक आहे. आणि चहा पिऊन घ्या लवकर, गारवी. नाही बेट, काल सांगितलेली काम लक्षात आहेत ना? ती करायची सोडून पळून जातेस व्हय? हे बघ, सुरवेची सून आहेस ना, तवा इथल्या समद्या रीती भाती पाळायला लागतील, कळलं का? माया, एकदा किचन मध्ये जा आणि बघ तरी सगळी कामं पूर्ण झालीत का नाहीत. अगं जा, एकदा जाऊन बघ. झालं समाधान. मंजू, तू निघ आता. जा जा. आणि गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाला येते बघ. होय येते. बघितलंस माया, माझी सून किती कर्तबगार आहे ते. म्हणजे पोलिसात नोकरी अशी करते की सरळ मेडलच घेऊन येते आणि घरची कामं अशी पार पाडते की तुझ्यासारख्या बाईचं तोंडच बंद करते. काय म्हणलं? माझ्यासारख्या बाईचं म्हणजे? अगं तुझ्यासारख्या बाईच्या म्हणजे अशी युनिक, जगा वेगळी. हा, हाय जगा वेगळी मी. तुमच्याशी भांडत बसायला टाइम नाही मला. जावा बसा, ब्रश करा तिथं. घे वर घे. उचल उचल. हा, जरा उजवीकडे खाली घे. डावीकडे वर घे जरा. आम्या तिकडनं बघच दिसते. बलमा तू इकडनं बघच दिसते. हा घे घे. भाई वाटतंय तेवढं सोपं नाही ते अटॅक करणं. त्यांनी त्याची पोरं इथं तयारीत आहेत. सगळ्या गोष्टींवर बारकाईनं लक्ष देते. आत्ता बी माझ्या समोरच आहे बघा. हे बघा, दिसतंय का? मला लय अवघड वाटते बर का. बलमा ओके काय? अरे सत्या, तिकडनं लाईट पडला तर इकडनं काय बी दिसणार नाही. लक्ष्या नाहीस तू इकडे, मी बघतो. ए अरे दिसत नाही तुला. सॉरी सॉरी. ए चला रे, ते मिसरीवाल्याला वर्गणी मागू. कसा तोपरा भरलाय बघ तिनं. ए हळू बोल, ऐकलं तर परत वर्गणी द्यायची नाही.
आत्या येऊ का? या वर्षी गल्लीची दहीहंडी साजरी करायची, वर्गणी देणार ना? किती म्हणणार तुम्ही? किती म्हणला? 1000. काय? 1000 रुपये? हे एवढं कुठे असते ती तवा? आणि एवढं पैसे गोळा करून काय गोकुळ नगरी उभरायची बी तुम्हाला? प्रत्येक घरातनं 1000 रुपये तुम्ही गोळा करणार आणि त्याचं तुम्ही काय करणार का नाही ती मला चांगलं ठाव आहे, कळलं का? हो आत्या, नका देऊ पैसे, उगाच का आरोप करता आमच्यावर? आरोप बिरप काय नाही, माझ्या डोळ्यानं मी जी बघत्या का नाही तीच बोलत्या. ए पोरांनो, अरे कसलं कालवा लावलाय हा? अहो काकी, आत्या बघा की काय म्हणतात, आम्ही काय वर्गणीच्या पैशात मजा मारतोय. शांत व्हा, शांत व्हा. थांबा, मी आलेच. टोमलाची वर्गणी मागाय आले ती. पोरांनो, माझ्याकडे काही जास्त पैसे नाहीत, पण जी काय ती तुम्ही मोठ्या मनानं घ्यावं असं वाटतंय मला. थँक्यू काकू. चला येऊ का? एक काय लिपस्टिक काय म्हणलं रे? इकडे इकडे की धावती तुला? काय ग सनंदे, तुला कोणी मध्ये पडायला लावलं होतं? आणि काय ग, तुझ्याकडं पैसे कुठनं आलं? नाही, आता तर आमरीचा पगार बी झालेला नाही, मंजीनी तिचा समजा पगार माझ्या हातात आणून दिलाय. मग तुझ्याकडं पैसा आलं कुठनं? तर मंजीनी गुपचूप दिले ती तुला? अहो नाही म्हणस, मीच थोडे थोडे करून साठवले होते, त्यातलेच दिले. काय सांगू नकास मला, मला शिकवतेस वी या रत्ना काटेला? तुम्हा माया लेकींवर माझा अजिबात विश्वास नाही. जवळ मी शोधून काढत नाही का नाही तुझ्याकडं पैसे कुठनं आलं, तवर मी गप्प बसायची नाही. बघती तुझ्याकडं कुठनं पैसा आल्यात ती. म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुला एक गोष्ट विचारायची होती. विचारा की भारती मावशी. तुझा आणि सत्याचा डिवोर्स कॅन्सल झाला? अजिबात नाही. कुणी सांगितलं तुम्हाला? आणि आज काय विचारताय? अगं काल जेव्हा खुसपुटे तुझी फिरकी घेत होते तेव्हा चक्क सत्यानं तुझी बाजू घेतली. एकेकाळी एकमेकांचे तोंड बी न बघणारे तुम्ही आता अचानक एवढा बदल कसा काय झाला? म्हणजे नक्कीच काहीतरी शिकतंय ना? झाले का गप्पा? हा, बघाव तेव्हा खुसूर फुसूर खुसूर फुसूर काम करा. हो बाबर, लेमन टी पाठव. कॉन्स्टेबल मंजू, आत या. मे आय कम इन सर? येस, कम इन. सर. मंजू, त्या हॉस्पिटल मधल्या मुलाबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे सर, मला समजलं नाही. म्हणजे त्याने आपला जबाब का बदलला? सर, मला असं वाटतंय की पोलीस, कोर्ट कचेरी ह्या समजात अडकू याची भीती वाटत असणार त्यासनी. तेव्हा या भानगडीतच पडायला नको म्हणून त्यांनी जबाब बदलला असणार. शेवटी सामान्य माणसाला असंच वाटणार ना. मलाही तसंच वाटतंय. बघ, ते खोटं बोलतात हे तर उघड आहे. नाहीतर कालपर्यंत अंमली पदार्थाच्या नावानं खडी फोडणारी त्याची बहीण, तो मुलगा आज अचानक बदलले कसं? सर, मला वाटतंय का कुणीतरी मिसगाईड केलं असणार त्यासनी. मलाही तसंच वाटतंय की कुणीतरी त्यांच्या मनात काहीतरी भरवलं असणार. तर बघ, डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये अंमली पदार्थाचा ओव्हरडोस असं स्पष्ट मेन्शन केलंय, पण जोपर्यंत विक्टिम स्वतः मान्य करत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही. मी बी पोलीस म्हणून नाही तर त्यांच्यातलाच एक माणूस म्हणून बोलायला हवं होतं. हे बघ, जे झालंय ते झालंय आता. सर, मला एक चान्स द्याल प्लीज. मी पुन्हा त्यांच्या घरी जाऊन जबाब घेते, समजावते त्यांना. हे बघ मंजू, आता या सगळ्याकडे आपण लक्ष नको देऊया. आधीच दहीहंडीच्या बंदोबस्ताचं प्रेशर आहे आपल्यावर. आधी ते उरकू, मग हे बघू. ठीक आहे.
बंदोबस्ताच्या पलीकडेही खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. खूप तरुण मुलं जमणार आहेत यावेळी आणि त्यांच्या भोवती या अंमली पदार्थाचा विळखा आवळायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची. शिवाय किरकोळ बाचाबाची, भांडणं, गैरवर्तन हे होता कामा नये. ठीक आहे? येस सर. सगळ्यांना सांग. अगो बाई, आले का नाही ब्रेड महाराणी? नशीबच म्हणायचं आमचं, ड्युटीवरून लवकर आला तुम्ही. जावा आता, आवरा पटपट. समजा बाय यायची वेळ झाली काय? सत्ताचा आवर, पूजेचा आवर, समधी तयारी कर. आणि सणासुदीला मला तोंड चालायला अजिबात आवडत नाही. काय हायच आता तोंड काय बघत बसली माझं? जा की आवर जा. सगळे करे कुठं खपले की बाई, इथं फोटो काढायचं होतं तर. सपनविनी इधरा फुलं टाकतात. हा सजूया, चल मी टाकते. झाली का नाही तयारी अजून? हा चालू आहे मम्मी. एवढं बांधलं की झालं. सर बघ तिकडं, थोडं वर घे. अरे तुमची अजून आवरावरी चालली होय? झालं चिऱ्या. हे एवढं बांधून झालं ना तर झालंच बरं. अगं आवर लवकर, मुहूर्त चाललाय. झालं. मी फोन घेतो. हॅलो. काय जगजीबराव, कर्जाचा पहिला हप्ता आला नाही अजून? भाऊ ते मी 2 दिवस मागितलं होतं तुम्हाला. 2च दिवसात देतो तुम्हाला मी. दिले, 2 दिवस दिले. 2चे 3 दिवस झाले तर अख्खं दुकान मोकळं करीन. लक्षात ठेव. होय भाऊ. मला मोन्या भाई म्हणतात, कळलं ना? ठेव फोन. जयदीप भाऊजी, काय झालं? समजा ठीक आहे ना? हो, एकदम ओके सगळं. ओकेच. ए मम्मी, अगं आवरलं का? झालं. चला पटकन. या. अगं बाई, सुजाता ताई आल्या का? बरं, फॅक्टरीतून टाळ्या मिळाला. या. या की, करा सुरुवात. कुणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या. मुठ घुगऱ्या घ्या, कृष्णा खेळा न्या. चला आता पाळण्याला सुरुवात करू. म्हणा पाळणा. मथुरेमध्ये अवतार धरिला, कृष्ण देवकीच्या गर्भासी आला. तोडून बेड्या बंद सोडिला, चरणांच्या प्रतापे मार्ग दाविला. जो बाळा जो रे जो. स्वप्ने, मंजिरी, समजा प्रसाद द्या. वय आजी,
नमस्कार काकी. आता ह्या घराचं गोकुळ होऊ दे. सत्या आणि तुझ्या पदरी बाळकृष्ण खेळू दे. मावशी प्रसाद खावा की गोकुळाचं बघू पुन्हा. हा हा चला येते. चला मम्मी साहेब येते. या या येते. होय चला येऊ का? या या. हे बघा टाइम काढून आला, भारी वाटलं बघा मला. पुढच्या टायमाला बी या काय. हा जय द्या. सत्याचं कुठवर आलंय बघ बर. अगं त्याची कार्यक्रमाची तयारी चालली, त्यामुळे वेळच लागेल त्याला. हा साहेब चला मग जेवण करून घेऊ आपण. चालतंय की. सत नाही चल ताटकी वाढायला समजेस मी काय. हा वाघमारे बोला. हॅलो, तुम्ही कधी येणार आहे? मी जरा दहीहंडीच्या कामात आहे, रात्री उशीर होईल मला यायला. अहो पहाटेपासून घराच्या बाहेर आहे, म्हणजे बाहेरच खाल्लं असणार. निदान रात्री तरी घरातलं खाल्लं पाहिजे त्यानं.